शोषित पीड़ित वंचित जनता भाग्य बनाने वाले हम अपने श्रम सीकर से ऊसर में स्वर्ण उगा देंगे कंकड़ पत्थर समतल कर कांटों में फूल खिला देंगे सतत परिश्रम से अपने हैं वैभव लाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम अन्य किसी के मुँह की रोटी हरना अपना काम नहीं पर अपने अधिकार गवा कर सकते आराम नहीं अपने हित औरों के हित का मेल मिलाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम रोटी कपड़ा मकान शिक्षा आवश्यकता जीवन के व्यक्ति और परिवार सुखी हो तभी मुक्ति होती सच्ची हंसते हंसते राष्ट्र कार्य में शक्ति लगाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम भारत माता का सुख गौरव प्राणों से भी प्यारा है युग युग से मानव हित करना शाश्वत धर्म हमारा है जीवन शक्ति उस माता के
भेंट चढ़ाने वाले हम शोषित पीड़ित वंचित जनता भाग्य बनाने वाले हम भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जे आहे ते आपले अध्यक्ष आज या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहे त्यांना मी विनंती करतो की आपण ज्याप्रमाणे नावं घेतो त्याप्रमाणे व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. भारतीय मजदूर संघ माननीय श्री आदेजी डोंगरे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. महामंत्री भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश माननीय श्री किरणजी मेरगे साहेब तसेच अध्यक्ष बांधकाम कामगार महासंघ प्रदेश महाराष्ट्र प्रदेश माननीय श्री हरिजी चव्हाण साहेब तसेच केंद्रीय सदस्य भारतीय मजदूर संघ माननीय श्री श्रीपाद फुटास्कर साहेब तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय माजी उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश माननीय श्री रमेश. या कार्यक्रमासाठी आपल्या भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय आणि प्रदेशाचे जे काही पदाधिकारी आलेले आहेत त्यांचा परिचय आणि स्वागत आपण करणार आहोत. आपल्या आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहेत ॲडव्होकेट अनिलजी ढुमणे, हे भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव आहेत आणि आपल्या भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय लीगल सेल जे आहे त्याचे प्रमुख आहेत. भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचं स्वागत आपल्या भारतीय मजदूर संघाचे बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री विकासजी सुतार यांना विनंती करेल की साहेबांचं स्वागत करावं. काम करेंगे पूरा था. प्रदेश महामंत्री आहेत त्यांचं स्वागत मी शैलेशजी पिंपळकर यांना सांगेल करा. शैलेशजी पिंपळकर. भारत माता की जय. जय. आपले पुढचे पदाधिकारी आहेत श्री हरिजी चव्हाण. पुढील फुटास्कर अखिल भारतीय पदाधिकारी सदस्य आहेत. तसेच प्रभारी प्रवासी मजदूर या विषयाचे ते अखिल भारतीय प्रभारी आहेत. त्यांचं स्वागत अंकित सुतार करतील. रमेशजी गोविलकर माजी प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ. त्यांचं स्वागत गणेश यादव करतील.
पुढील पदाधिकारी आहेत सुरेशजी पाटील, पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे अखिल भारतीय सरचिटणीस आहेत. त्यांचं स्वागत चंद्रकांत जाधव करते. तसेच रायगड जिल्ह्याचे नारायण भाऊजी तसेच भारत माता की बीएमएससी का पहचान, क्या तपस्या और बलिदान, बीएमएससी का पहचान, क्या तपस्या और बलिदान. नहीं जवान ने कुछ नहीं आ रहा, मजदूरों का मजदूर संघ, नहीं जवान ने कुछ नहीं आ रहा. मजदूरों का मजदूर संघ. करते ज्यांनी रायगड जिल्ह्याचं चांगल्या प्रकारे काम उभं केलेलं आहे आणि अनेक वर्ष आपले ते भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. असे आपले भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव अशोक निकम यांचं ही या ठिकाणी विकास सूत्र यांनी स्वागत करावं असं त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. भारतीय मजदूर संघाचा, भारतीय मजदूर संघाचा. भारतीय महासंघ बांधकाम कामगार महासंघ या संघामध्ये मी कसा जोडलो गेलो आणि या संघाची साठली गुण गौरव म्हणजे कामगारांच्या मुलासाठी आपण त्याचा कौतुक सोहळा ठेवला आहे. तरी या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्या रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कामगाराचा कौतुक व्हावा ही अपेक्षा करतो आणि बाकी मान्यवरांनी दैवत श्री छत्रपती महाराज यांना साष्टांग नमस्कार करून या रायगड जिल्ह्याच्या पवित्र भूमीमध्ये आज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगड जिल्हा सावित्री नदीच्या तीरावरती हे बसलेले महाड तालुका शहर आणि आज या वीरेश्वर मंदिरामध्ये भारतीय मजदूर संघटना बांधकाम कामगार यांच्या वतीने धरा असं विद्यार्थी गौरव सोहळा मानतो ना मी आणतो हा आयोजित 72व्या दिनानिमित्त साजरा होत आहे. साजरा होत असताना आज या मंगल दिनी समयी आज आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि या उपस्थित मध्ये प्रमुख पाहुणे बांधकाम कामगार केंद्रीय सचिव भारतीय मजदूर संघ सन्माननीय अनिलजी डुमणे साहेब हेही उपस्थित आहेत. सन्माननीय प्रमुख उपस्थित कामगार उपायुक्त जिल्हा रायगड रोहन रोमाले साहेब हेही उपस्थित आहेत. तसेच मान्य श्री किरणजी मिलगीर साहेब महामंत्री भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश हेही उपस्थित आहेत. सन्माननीय श्रीपाद कोटासकर साहेब भारतीय मजदूर संघ केंद्रीय सदस्य मान्य श्री बालासाहेब कांबळे साहेब कोषाध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश तसेच मान्य श्री रमेश गोविंदकर साहेब माजी उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश आणि खऱ्या अर्थाने
या कार्यक्रमाला उपस्थित समाजाचे ज्येष्ठ नेते, माणगाव तालुका उपाध्यक्ष, तसेच समाजाचे पुढे नेणारा आज इथं आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले सन्माननीय तुकाराम सुतार साहेब, तसेच समाजाचे ज्येष्ठ नेते मुरलीधर सुतार साहेब हेही इथं उपस्थित आहेत। या बांधकाम कामगार महासंघासाठी भारतीय मजदूर संघटना पुढील कशी वाढावी, आज पाहिलं आपण तर सन्माननीय विकास सुतार साहेब यांनी ही वाटचाल पुढे कशी चालावी त्यासाठी सगळ्यांनीच आपण त्यांना प्रतिसाद देऊन आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी, तालुका पदाधिकारी, ज्येष्ठ महिला, श्रेष्ठ महिला आणि आज बालवर्ग इथं उपस्थित आहेत। आलेल्या मान्यवरांचे मी प्रथम तुम्हाला सांगतो की आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। आज या बांधकाम कामगार महिला असतील, बांधकाम कामगार वर्ग असेल, यांच्यासाठी तडपडत आज आपण पाहिलात तर आंदोलन असेल, काही असेल, गावोगावी फिरून त्यांनी कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी तालुकावारी त्यांनी खूप मेहनत घेऊन सदस्य नोंदणी करा, आपल्याला जे सरकारकडून मिळणार आहे ते मिळण्यासाठी आज त्यांनी जे योगदान घेतलेले आहे, खरोखरच बोला गेला तर आज कामाच्या निमित्ताने वेळ देणं फार सगळ्यांना जमत नाही, पण त्यातूनच आपला आज कामगार वर्ग आहे यांना कुठेतरी चांगला न्याय मिळावा, त्यांचा विमा मिळावा, मुलांना शिक्षण पुढील वाटचाल कशी असावी याच्यासाठी आज आपल्या इथं मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत। आज खरोखरच बघितलं आपण तर या महाड तालुक्यातून लौकिक नाव रायगड जिल्ह्याचा नाही महाराष्ट्राचा जयराम सुतार सारख्या समाज बांधवांनी आज पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते सुद्धा आपला पुरस्कार त्यांनी प्राप्त केला। अशी ही कलाकृती असणारी आपली मंडळी आहेत, आपण सगळेजण या प्रभू विश्वकर्माची लेकरं आहोत आणि प्रभू विश्वकर्माचा कलारत्न कला जपण्यासाठी आपण सगळेजण साक्ष आहोत। त्यासाठी आपण आज पुढील वाटचाल कशी व्हावी यासाठी आपल्याला मार्गदर्शन पुढील करतील, त्यासाठी आपण सर्वजण असं ताकदीने विकास सुतार असतील, नामदेव सुतार असतील, आमचे मित्र निकम सुतार साहेब असतील यांना आपण चांगले सगळ्यांनी जर का पाठबळ दिला तर मला वाटतं हा रायगड जिल्हा घरोघरी एकत्र यायला थोडा वेळ लागणार नाही, तर आपण सगळ्यांनी त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे आणि पुढील आपल्या मुलाबाळांना कसं जाता येईल याच्यासाठी आपण शिक्षण, ITI हे सगळंच आहे, पण आपली कला जपायला आपण मागे पडू नये। येणारे बघा बाहेरून आज जर मी म्हणत नाही की UP बिहार सारखी मंडळी आहेत, आज ती कला करतायत, कलेला सुद्धा मरण नाही, पण ही कला जपण्यासाठी आपण तपशील सगळेजणच प्रयत्न राहायला पाहिजे। आणि या 72व्या दिनानिमित्त आज आपण सर्वांनीच कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथं स्वतः उपस्थित राहिलो, त्याबद्दल मलाही आमंत्रण केलं, पण आमंत्रण करत असताना कार्यक्रम हा यशस्वी होतो, पण स्टेजवर बोलताना थोडंफार जरी माणूस बोलत नसेल तर आपण समजून घ्या की खरोखरच त्यांची आत्मची जी तळमळ आहे ती तळमळ तुमच्यापर्यंत कशी पोहोचावी हे त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाला आपण जाणून घेऊ की खरोखरच विकास सुतार साहेब आपण आज हा हॉल खरोखरच पहिल्या प्रयत्नात आपण यशस्वी केलात आणि पुढील वाटचाल कशी होईल या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील। आता आमचे या विनय विभागाचे अध्यक्ष सन्माननीय जयराम सुतार साहेब यांनी स्टेजवर यावं। मधले अजून हात वर करत नाही, शाळेत मुलांनी शाळेत आहेत असं सांगता। भारतीय मजदूर संघाचा, भारतीय मजदूर संघाचा, भारतीय मजदूर संघाचा, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। धन्यवाद। 72व्या वर्धापन दिनानिमित्ताने बांधकाम कामगार महासंघ रायगड जिल्ह्यातर्फे कामगार मेळावा आणि विद्यार्थी गुण गौरव सोहळा
हा आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर आपले भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय सचिव, पूर्णवेळ कार्यकर्ते ॲडव्होकेट अनिलजी ढुमणे साहेब, आपले भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरणजी मिलगिर साहेब, त्याचप्रमाणे आपले माझ्या बांधकाम कामगारांच्या मुलांचा मला गुणगौरव सोहळा करायचा आहे. माझ्या बांधकाम कामगारांच्या परिवाराला मला एकत्र आणायचं आहे आणि त्यांचा एक विद्यार्थी ज्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यांना गौरव करून त्यांचा सन्मान करायचा. याबाबत त्यांना मी म्हटलं का की याबाबतची रूपरेषा आहे, तुमचं प्रास्ताविका हे सगळं मांडा. तर खरोखर ते कालच भावनिक झाले होते, परंतु त्याचा प्रत्यय आला. त्यांच्या मनातला जो माझा बांधकाम कामगार हा शब्द आहे आणि माझ्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांचा गौरव झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, ही जी धडपड आहे, ही जी तळमळ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा कार्यक्रम हा आपण आपल्या भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन हा 23 जुलै रोजी आहे. आपल्या भारतीय मजदूर संघाची स्थापना 23 जुलै 1955 रोजी झाली, परंतु या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम करावा आणि 23 जुलैला हर घर BMS घर या अनुषंगाने प्रत्येक सभासद कामगाराने आपल्या घरावर भारतीय मजदूर संघाचा ध्वज लावावा. अशा प्रकारे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी, कमिटीने, कार्यकर्त्यांनी नियोजन केलं आणि त्या अनुषंगानेच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भारतीय मजदूर संघाचा कार्यक्रमाची एकंदरीत रूपरेषा पाहता आपण या ठिकाणी उपस्थित कामगारही आहेत आणि कुटुंबातील आपल्या मुलांसह उपस्थित आपण कामगार बंधू भगिनी राहिलेला आहात. त्याबद्दल खरोखरच आपलं कौतुक आणि जिल्ह्याच्या टीमचं कौतुक. भारतीय मजदूर संघ म्हणून आपण काम करत असताना भारतीय मजदूर संघाची वाटचाल, रीतिनीती, पद्धती हे सर्व उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनातून आपल्या समोर येईलच. भारतीय मजदूर संघाची वाटचाल करत असताना प्रत्येक कामगाराला, प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रकार्यात जोडून घेऊन संघटनेची कार्याची वाटचाल करणं हे खरं उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंतजी टेंगडे, मंचकावरती उपस्थित ॲडव्होकेट अनिलजी ढुमणे, किरणजी मिरगल साहेब, सुरेशजी पाटील, हरिभाऊ चव्हाण, श्रीपाद साहेब कुटसकर, मान्यवर रामचंद्र सुतार, जिल्हा मंचकावरील उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, उपस्थित बांधकाम खात्याचे सदस्य, आया बहिणी आणि विद्यार्थी मित्र, आपण मगाशी ऐकलं की भारतीय मजदूर संघाच्या नावाने इथे घोषणा दिल्या जात आहेत. भारतीय मजदूर संघ म्हणजे काय आणि त्यांनी काय काम केलं, सुतार समाजासाठी दिलेले जे काही शासनाने अनुदानित रक्कम आहे किंवा जे फायदे आहेत ते कशा प्रकारचे मिळवावे आणि कशा प्रकारचे फायदे गव्हर्नमेंटने मंजूर केलेले आहेत
त्याविषयी संबंधित सविस्तर माहिती हरिभाऊ चव्हाण साहेबांनी आपल्या समोर मांडली. पण भारतीय मजदूर संघ म्हणजे काय, ही कुठली एक संघटना आहे? तुम्ही सगळीकडे फिरायला गेलात या कामगार क्षेत्रामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या संघटना या कार्यरत राहतात. म्हणजे तुम्ही जवळच्या MIDC मध्ये गेलात तर तिथे प्रत्येक संघटना कारखान्यामध्ये एखादी संघटना कार्यरत आहे जी एखाद्या व्यक्तीच्या आधिपत्याखाली चालवली जाते. वैयक्तिकरित्या काही पक्षाच्या आहेत, काही स्वतंत्रपणे एका व्यक्तिगत नावावरती संघटना चालू आहेत आणि कंपनीमधून मिळणारे फायदे आपल्याकडे कसे मिळवावेत यासाठी या संघटना सभासदांकडून काही एक वर्गणी घेऊन ते काम करत असतात. जसं आता आपण या क्षेत्रामध्ये काम करत असताना, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असताना बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या अन्य संघटना देखील इथे आहेत. पण जसं एखादा हुशार विद्यार्थी ज्या वेळेला ऍडमिशन साठी जातो 11वी 12वीच्या वेळेला, तेव्हा तो ठरवतो की कुठल्या एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घ्यायला पाहिजे आणि ती चांगली संस्था कुठली असेल किंवा उपवर मुलगी जी झालेली असते तिला कुठल्या चांगल्या घरामध्ये द्यावी म्हणून आपण पालकांना नेहमी प्रश्न पडत असतो. तर अशा या संबंधामध्ये या कामगार क्षेत्रामध्ये देशभरामध्ये पहिल्यांदाच व्यक्तिगत नावावरती नाही तर कामगारांनी केलेली एक संस्था कुठली असेल तर ती भारतीय मजदूर संघ ही संस्था आहे. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जे भारतीय मजदूर संघाचे संस्थापक आहेत त्यांनी 23 जुलै 1955 साली भोपाळमध्ये या संघटनेची स्थापना केली आणि त्यावेळेला भारतीय मजदूरच्या संघाच्या सभासदापदी कोणीही नव्हतं. त्यावेळी देखील अनेक संघटना कार्यरत होत्या. इंटक होती, HMS होती, अन्य संघटना कार्यरत असताना देखील अनेक पत्रकारांनी दत्तोपंत ठेंगडी साहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या सगळ्या संघटना भारतामध्ये कार्यरत आहेत आणि त्या संघटनांखेरीज देखील तुम्ही हे नव्याने दुकान कशाला उघडताय, तुमचे सभासद किती आहेत? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे कोणी नाहीये, हा विश्वकर्मा जो जगत निर्मित कामगार आहे हाच माझ्याकडे एकमेव सभासद आहे आणि त्या एका सभासदाच्या जीवावरती भारतीय मजदूर संघ स्थापन झालेली 1955 सालाची संघटना आज 75व्या वर्षी तिच्याकडे जवळजवळ 3.5 कोटी सभासद आपल्याकडे आहेत. भारतीय मजदूर संघ सगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. कामगार क्षेत्रामध्ये तुम्ही विचार कराल तर वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या बाजूला बसलेला जेव्हा एसटी मध्ये प्रवास करतो त्यावेळेला त्यांना जर तो कामगार असेल तर त्यांनी विचारलं तर ते अन्य क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये कामगार काम करत असतात. उदाहरणार्थ आपण नाव घेऊया की एसटी मध्ये ती महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन नावाने संघटना काम करते. वीज मंडळामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघ नावाने काम करते. पोस्टामध्ये देखील या संघटनेचे सभासद आहेत, ती भारतीय डाक मजदूर संघ म्हणून काम करते. बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत ते NOBW नॅशनल ऑफिसर बँक असोसिएशन या नावाने काम करते. घरामध्ये गावामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा आपल्या महाड ठाणा पुणा मुंबई सारख्या ठिकाणामध्ये रिक्षावाल्यांच्या संघटना आहे त्याच्यामध्ये देखील आपली भारतीय मजदूर संघ काम करते. नवे तर घरात काम करणाऱ्या जी जेवण काम करते, धुणी भांड काम करते, अशा देखील ज्या माया आया बहिणी आपल्या मुंबईमध्ये काम करतात त्या देखील भारतीय मजदूर संघाच्या सभासद आहेत. त्या जे घरेलू कामगार महासंघ या नावाने जी संघटना आपले काम करते तिच्या ते सभासद आहेत आणि अशा सभासदांकडे हे भारतीय मजदूर संघाचं नेतृत्व हे आज सुद्धा बांधकाम कामगार संघटना म्हणून काम करते. त्याचे तुम्ही सगळेजण सभासद झालेले आहात. भारतीय तुम्ही भिंतीकडे दक्षिणेच्या बाजूला बघितलं तर हा चेहरा तुमच्या परिचित असेल. स्वर्गीय मोहनराव पवार हे 1987 सालापासून महाडमध्ये काम करतात. हे जिल्ह्याचे पदाधिकारी पूर्णकालिक पदाधिकारी म्हणून त्यावेळेची नेमणूक झालेली होती आणि त्यांनी हे बीज महाडमध्ये पेरलं. त्याच्या आधी अण्णाजी अकोटकर इथे काम आडिवलेकर इथे काम करत असत आणि आडिवलेकरांनी या मोहन पवारांकडे ही सूत्र दिली आणि त्यांची भेट या विकासरावांची किंवा अन्य आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर त्यांची झाली आणि यांच्यामुळे या भारतीय मजदूर संघाची काम हे रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे घरेलू कामगारांपासून ते वीज, एसटी, LIC, पोस्ट, बँका जे ठिकाणी कामगार, इव्हन आपल्याकडे महाड MIDC देखील आपले 13-14 युनिट्स होते. आजही रोहामध्ये आपले 15 युनिट्स आहेत. वडकड नाक्यावरती असणारी मोठी कंपनी GSW आहे, तिथे भारतीय मजदूर संघाचे सभासद आहेत. अशा प्रकारचे मोठ्या संघटनेशी तुम्ही हे भारतीय मजदूर संघ आज सुद्धा बांधकाम क्षेत्रातील मजदूर संघ हा त्याच्याशी निगडीत झालाय.
आपण कुठल्याही प्रकारचे संप करत असताना कुठलाही कारखाना बंद पडेल असं कधीही संप कधी केला नाही. संप करण्यापूर्वी त्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्याची रचना कशा प्रकारची असावी, त्याचा आराखडा कशा प्रकारचा असावा असं करून आपण सगळीकडे ज्या सरकारकडून मिळणाऱ्या फायदे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि ह्याच आज तुमच्या बांधकाम समितीमध्ये काम करणारे असा विकासराव सुतार जे आहेत त्यांनी गेली 10-12 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारची रचना इथे केलेली आहे. मला आठवतंय पूर्वी विश्वकर्मा सभा आपल्या सोलमकोंडला मी बऱ्याच वेळेला गेलेलो आहे. तिथे तुमचा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी मोठा कार्यक्रम होतो. मोहन पवार आणि आम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी गेलेलो आणि तिथून आपली समज आहे तुमची जी अमावस्याची मीटिंग पूर्वी असायची, दर अमावस्याला जुन्या कामगारांना माहिती असेल गाव बंधूंना की अमावस्याला तुमच्या मीटिंग असायच्या आणि त्याच्यामधून हे समाजाची या संघटनेची बांधणी झालेली होती. आणि तिचं आज हे वृक्ष वटवृक्ष झालाय. म्हणजे एक लावलेलं रोप होतं ते मोहनरावांनी घातलेल्या पाण्याने आणि विकासरावांनी दिलेल्या खतामुळे आज एवढं वाटलंय. म्हणजे मला ही शक्यता वाटत नव्हती की एवढ्या सगळ्याची तयारी केलेली आहे आणि एवढा मोठा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाचं विशिष्ट म्हणजे असं की सगळ्या लहान मुलांपासून एक दुसरी तिसरी जनरेशन आज तुमच्या समोर ही जी विद्यार्थी वर्ग आहे ती जवळजवळ तिसरी पिढी आहे तुमची. आणि तिसरी पिढी देखील भारतीय मजदूर संघाची निगडीत झाली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या वेळेला तुम्ही हे असे कार्यक्रम केले जातात ते कोणाला तरी एक स्पॉन्सरच असतो. म्हणजे कोणीतरी पैसे द्यावे लागतात. एखाद्या मंत्र्याकडनं एखाद्या राजकीय पक्षाकडनं आपण पैसे गोळा करतो आणि म्हणतो की मी असा असा कार्यक्रम केलाय आणि त्या कार्यक्रमामध्ये एवढ्या एवढ्या मुलांचा गुणगौरव करायचा आहे, त्यासाठी मला पैसे द्या. आणि अशा प्रकारे पैसे गोळा करून हे कार्यक्रम केले जातात. पण भारतीय मजदूर संघाची शिकवण तशी नाहीये. स्वकष्टाने निर्माण झालेली जी पुंजी विकासरावांकडे गोळा झालेली होती आतापर्यंत कामात देणगीच्या स्वरूपात, त्या देणगीच्या स्वरूपात जमा झालेल्या पैशातून हा कार्यक्रम केलाय. त्यामुळे विशेष रावांना या संस्थापनाचे विशेष आहे की आपल्याच पैशांनी आपल्याच मुलांचं कौतुक आपण घडून आणतोय. हा खरोखरच पालक ही जी मुलं आहेत त्यांनी आणि त्या पालकांच्या अतिशय दृष्टी आनंददायी आणि अविस्मरणीय असा हा क्षण आहे की स्वतःच्या पैशाने केले. आपण कोणाकडनं 4 पैसे मागून घेतलेले नाहीत. अहो देवळं बांधताना लोक स्वतःच्या पैशाने बांधत नाहीत, सरकारकडनं पैसे मागून घेतात, पुढाऱ्यांकडनं पैसे मागून घेतात. ज्या वेळेला स्वतःचं देऊळ आपण बांधतो त्या देवळासाठीही आपण 4 आणे देतो आणि 75 पैसे लोकांकडनं म्हणजे सरकारकडनं मागून घेतात. असा आजचा काळ हा असा झालेला आहे. आणि त्याला विरोध करून आपल्या स्वतःच्या पैशाने आपल्या स्वतःच्या मुलाचा हा कार्यक्रम होतो. हा आनंद मेळा हा विलासरावांच्या कल्पनेने झालाय. आणि पालकांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की अशा एका संघटनेचे आपण सभासद झालेलो आहोत आणि यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील काळामध्ये मिळणार आपण इथे त्यांना सत्कार करूनच थांबवतो असं नाहीये. तर हरिभाऊने आता तुम्हाला सांगितलंय की ज्या ज्या वेळेला तो 10वीची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, ग्रॅज्युएशन त्याचं होईल किंवा डिग्री होईल किंवा डिप्लोमा करेल, त्या वेळेला पुढील शिक्षणासाठी असणारे जे जे अनुदान सरकारकडनं मंजूर होणारे असेल ते सगळे त्यांना लाभदायक होतील. ते त्यांना सगळे मिळणार आहे. इव्हन दो मुलांना सरांनी सांगितलं हरिभाऊनी की विद्यार्थ्यांबरोबरच महिलांसाठी सक्षमीकरण आहे की त्यांना आणि तुम्हासाठी सभासदांसाठी मिळणारी अवजारं आहेत. ही सगळ्या प्रकारची सुख आणि गव्हर्नमेंटने दिलेल्या सगळ्या सोयी ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणारा एक ही जी संघटना आहे ती काम करणार आहे. आपलं काम एवढंच उरतो की आपले जे नातेवाईक असतील म्हणजे मामा असतील, मावशी असतील, बहिणी असतील, नातेवाईक असतील, सोयरे असतील यांना सांगायला पाहिजे की अशा प्रकारची संघटना आमच्या महाडमध्ये काम करते. आणि रायगड जिल्ह्यामध्ये असे 18 तालुके आहेत की जिथे सगळा समाज म्हणजे प्रत्येक गाव तिथे आपण पूर्वीपासून जी परंपरा चालू झाली आहे की 12 बलुतेदार सगळीकडे आहेत. तशाच तुमच्या प्रकारे आपण जे स्थानिक आहोत इथले त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगायला पाहिजे की अशी अशी संघटना आहे आणि तिथे तुम्ही सभासद व्हा. त्या सभासद झाल्यामुळे आपल्याला जे काही फायदे मिळणार आहेत ते पोहोचून देण्याचं काम हे आम्ही नक्की जिद्दीने करू असं त्यांना खात्री द्यावी. आणि जास्तीत जास्त संघटनेचा सभासद कसे होतील त्याच्याकडे तुमची जबाबदारी येऊन पोहोचते. कारण आपण नुसतं तिथनं गेलो आणि आपल्या पुरतं ते झालं असं नाहीये. संघटना वाढीसाठी पायाला घुंगऱ्या बांधून फिरकी बांधूनच काम करावं लागतं. विकासरावांनी अतिशय म्हणजे पनवेलपर्यंतची पण त्यांची धावपळ बरेच असते. हरिभाऊ त्यांना मदत करतात. आमचे अशोक आहेत, निकम आहेत, तेही त्यांना मदत करत असतात. पण तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की हे सगळं काम हे तुमची पुढची पिढी नक्की करेल.
अंगणामध्ये आपण उभे आहोत. श्री महाडचे आराध्य दैवत विडेश्वर महाराज यांना वंदन करतो आणि ज्यांच्यामुळे आज मी उपस्थित तिथे आहे आणि जिथे उभा राहू शकलो, नगरसेवक होऊ शकलो, ते माझे वडील स्वर्गीय मोहन पवार यांना वंदन करतो. आज बांधकाम कामगार महासंघ यांच्या वतीने आपण विद्यार्थी गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे आणि या सोहळ्यासाठी उपस्थित तर मी काका म्हणणार नाही, कारण लहानपणापासून मी काका म्हणत आलो आहे. आमचे केंद्रीय सचिव भारतीय मजदूर संघाचे आनंदजी डुमणे साहेब, तसेच किरणजी मिरगिले साहेब, हरी चव्हाण साहेब, श्रीपाद टास्कर साहेब, रमेश गोविलकर साहेब आणि माझ्या बाबांचं कार्य, रमेश गोविलकर साहेब, माझ्या बाबांचं कार्य त्यांनी सतत पुढे ठेवलं. म्हणजे मला संघाचं काम करताना नाही, कारण मी पक्षाचं काम करत होतो आणि संघाची आणि पक्षाची जरी वेगवेगळी कामं आहेत, त्यामुळे मी संघाचं काम करू शकत नाही, मी फक्त पक्षाचं काम करतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे संघ आणि पक्ष हे वेगवेगळे आहेत. बरेच जण म्हणत असतात की संघ आणि पक्ष हा एकच आहे, पण तसं नाही आहे. तुम्ही आता ऐकलं असेल, हरिभाऊ काकांनी खडे बोल आमच्या सरकारला सुनावले आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आमच्या सरकारला कसं धारेवर भारतीय मजदूर संघ घेतो हे तुम्हाला वेळोवेळी कळत जाईल. तर ज्यांनी माझ्या बाबांची धुरा सांभाळली असे आमचे माझे लाडके भाऊजी अशोक निकम. खरं तर बाबा गेल्यानंतर एक चांगलं काम त्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये चालू ठेवलं. महाड शहरात तालुक्यात विकास सुतार एक धडाडीचे कार्यकर्ते आपल्याला इथे लाभले. त्यांनी बरेचशा लोकांचे फॉर्म, कारण की जेव्हा बाबा गेले त्यानंतर 2021ला पूर आला, आपलं जे कार्यालय होतं ते सगळं पाण्यामध्ये गेलं. तिथे नंतर काही एक कोर्ट कचेरीचा मॅटर झालेला आहे, ते कार्यालय आपल्याला भेटलं नाही. त्याच्यानंतर फॉर्म कुठे भरायचे, म्हणजे बरीच लोक मला विचारत होती की आम्हाला फॉर्म कुठे भरायचे आहेत, आम्हाला घरेलू कामगारांचे फॉर्म भरायचे आहेत. तर त्यात विकास सुतार यांनी एक चांगलं काम केलं आणि ते पुढे चालू ठेवलं. त्यामुळे जे बाबांचं काम चालू होतं ते पुढे तसं चालू राहिलं. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, कारण की त्यांनी एवढी मेहनत घेतली ती आज मला समोर दिसते. आज एवढे विद्यार्थी गुणगौरवासाठी सगळे आलेले आहेत. मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण की सगळे लोक विद्यार्थी तर कंटाळलेले असतात. मुलांचं माहिती नाही, बाकीच्या लोकांचं माहिती नाही, पण मुलांना घाई असते की कधी आम्हाला भेटते आणि कधी मी जातोय. तर आज तुम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम घेतलात हे पाहून नक्कीच माझ्या बाबांच्या मनाला शांती भेटत असेल, आत्म्याला शांती भेटत असेल आणि त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही हे भारतीय मजदूर संघाचं असंच काम चालू ठेवाल. थोडं मला घाई आहे, कारण की नदीतली लाईन वाहून गेले, पाण्याचे टँकर वाटायचे, टँकर एक उभा करून आलोय, अजून 8 ठिकाणी टँकर द्यायचे, त्यामुळे मी थोडा जातो. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. केला आहे त्यासाठी उपस्थित असलेले आपले केंद्रीय सचिव भारतीय मजदूर संघाचे ॲडव्होकेट अनिलजी दुमणे, महाराष्ट्राचे महामंत्री मिलगीर साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केला. बांधकाम कामगारांच्या फॅसिलिटी, बांधकाम कामगारांच्या कशा अन्याय झाला आणि त्यांना अन्यायाला वाचा फोडण्याचा काम या बांधकाम कामगार महासंघाने केला आणि त्यांनी सोयी सुविधा कशा मिळाल्या त्याचं अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपले हरी चव्हाण साहेबांनी दिला आहे. आणि ते चव्हाण साहेब या ठिकाणी आमचे कुटास्कर साहेब, या ठिकाणी अशोक निकम, आमचे ज्यांची चांगल्या प्रकारे आता मार्गदर्शन केले गोविलकर साहेब, या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आणि विकास सुतार आणि त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं भारतीय मजदूर संघ आणि त्यांनी केलेलं काम या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेलं आहे. मी काय जास्त काय सांगणार नाही, परंतु या ठिकाणी काम करताना तुम्हाला ज्या प्रकारच्या बाकी संघटना आणि ही संघटना आहे ही वेगळी आहे. आणि कामगारांना जर मागच्या वेळी बघितलं तर आपण कामगारांना आम्ही काम करताना त्यांनी सांगितलं देश के हित में करेंगे काम का लेंगे पूरा दाम, या अशा प्रकारे संघटना काम ही देशभर करतोय आणि म्हणून ती नावारोपाला करतोय. आणि ज्यावेळी आपण ज्यावेळी सरकार कुठलाही असू दे पण सरकारबंदी मांडण्याचा काम ही संघटना करतोय आणि वेळ आली तर आंदोलन करतोय. मागच्या वेळी बघितलं का आम्ही महाराष्ट्रावर मोर्चा नेला, बांधकाम कामगार, घरेलू कामगार अशा असंघटित कामगारांचा प्रश्न या ठिकाणी मांडला आणि अतिशय प्रकार सकारात्मक त्या कामगार मंत्र्यांनी लावून धरला आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट लागलेला आहे. या ठिकाणी वारंवार आपण पाठपुरावा करणारे नेते आहेत, नुसते मोर्चा करत नाही तर वारंवार पाठपुरावा करून ते कामगारांच्या पदरात कसं पडेल हे बघतात. आणि म्हणून या ठिकाणी आनंद मेळाव्याच्या निमित्तानं सर्वांना आणि शुभेच्छा देतोय आणि विद्यार्थ्यांना गुणगौरव करतात त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी
शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे मोहन पवार यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या मोहन पवारांनी या महाड आणि रायगड जिल्ह्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते उभे केले आणि त्यांना पुन्हा एक नतमस्तक होतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. चव्हाण ज्यांच्या नावामध्येच विकास आहे आणि आपल्या विकासाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर एक आनंद सोहळा ज्यांनी स्वतःच्या कष्टाने उभा केला आहे, तर रायगड जिल्ह्याचे सचिव अध्यक्ष हे विकासजी सुतार, धराडीचे कार्यकर्ते आणि रायगड जिल्ह्याचे सचिव अशोकजी निकम, व्यासपीठावरील सन्माननीय माजी सभापती आणि एका पतसंस्थेचे चेअरमन तुकारामजी सुतार साहेब, विद्यमान बाकी सन्माननीय व्यासपीठावरील पदाधिकारी, या रायगड जिल्ह्याकडं आणि माणगाव विशेषतः महाडकडे लक्ष देणारे समस्त महाडकर ग्रामस्थ पदाधिकारी, आता ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या त्या नगरसेवक सुमित पवार साहेब आणि उपस्थित समस्त बांधकाम कामगार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे भारतीय मजदूर संघ ही एक केवळ कामगार संघटना आपल्या सभासदांना कामगारांसाठी चालवलेली कामगारांची चळवळ मानते आणि कुटुंबही मानते की आपली संघटना आहे, परिवार आहे आणि त्या परिवाराचं उदाहरण म्हणजेच आजचा हा कामगार सोहळा असं मला वाटतं. आणि केवळ एक मजदूर करणारा, पैसा देणारा, पैशाचे व्यवहार करणारा, तुला मी कामाला लावतो, तुला त्याचे फक्त पैसे येतो असं न करता एका आत्मीयतेने आणि तळमळीने आपल्या कामगार बंधूसाठी काम करणारी संघटना असा या बांधकाम कामगार महासंघाचा इतिहास पण आहे आणि भविष्य पण तसंच आहे. मला विकासजींनी 2दा फोन केला होता की किरणजी मी असा प्रोग्राम मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मोठी संख्या येईल पण तुम्ही येऊ नका. 2दा तारखा पुढे गेल्या कुठल्या कुठल्या ते अस्वस्थ होते की त्यांनी सगळं जुळून आणावं आणि आमच्या काही प्रवासाने पुढे मागं व्हावं, पण शेवटी हे ईश्वरी कार्य आहे. त्यामुळं आपल्या अनेक गोष्टी जरी झाल्या तरी विकासजींच्या मनातला जो संकल्प होता तो पूर्ण होताना दिसत आहे, याचा एक आनंद आणि म्हणून खरा अर्थाने आनंद सोहळा असं मला वाटतं. त्यामुळे एक तळमळ असते की आपल्या या बांधकाम कामगारांच्या मजुरांच्या मुलांचा सत्कार व्हावा, त्या समाजाचाही सत्कार व्हावा आणि त्या विश्वकर्म्याला, हे आपण सगळे आधुनिक विश्वकर्मा आहोत. भारतीय मजदूर संघ सुद्धा विश्वकर्म्याची पूजा करते, ज्याने सृष्टी निर्माण केली. आपण सुद्धा बांधकाम काम करताय म्हणजे केवळ इमारत बांधता असं नव्हे, फ्लॅट बांधतात मित्र, आपण घर बांधतो आणि आपल्याला घर म्हणजे काय हे गावातल्या पक्क्या माणसाला माहिती आहे की माझं मी एखाद्याचं घर उभं करतो याचा आनंद आहे. ती जी आत्मीयतेने लावलेलं वीट आहे, ते लावलेलं सिमेंट आहे, ते घर जेव्हा उभं करतो जसं घर घेणाऱ्याला आनंद येतो तसं घर बांधणाऱ्याला जो आनंद निर्माण होतो ते तुम्ही सगळे विश्वकर्मा आहेत आणि अशा सगळ्यांचा अभिनंदनाचा सोहळा होतोय याचा मला भारतीय मजदूर संघाचा महामंत्री आनंद आहे. आता सगळे मुलं पुढे एक छोटी गोष्ट सांगतो, मी भाषण लांबवणार नाही. एक निशिगंध दरवळला अशी गोष्ट माझ्या वाचनात आली. आपल्याला माहिती आपण सगळे शालेय विद्यार्थी, शाळात मुलं जातात, आपल्या सगळ्या प्रकारची मुलं असतात, काही खोडकर असतात, काही हुशार असतात, काही अपंग पण असतात. असंच एकदा शाळा सुटल्यानंतर एक मुलगी अपंग कुबडी घेऊन खाली उतरत होती. शाळेची गर्दी लोटालोट सुरू झाली आणि त्या मुलीची कुबडी खाली पडली आणि ती कुबडी निसटल्यामुळं मुलांनी धक्का तिला मारला, ती पडली आणि घराघरात पायरीवरनं खाली पडली. ती पडल्यानंतर तिला लागलं, तिच्या शेजारच्या त्यांच्या शाळेच्या क्लास टीचर होत्या वर्गातल्या, त्या धावत आल्या, तिला सावरलं, तिला स्टाफ रूम मध्ये आणलं, तिला औषध पाणी केलं आणि तिची समजूत काढली आणि दुसऱ्या दिवशी तिला शाळेत बोलवलं. पण ती याच्या आत वर्गामध्ये त्या बाईंनी त्या मुलांना प्रश्न विचारला की मुलांनो, काल अशी एक वर्षा नावाची मुलगी आपली, तिला कोणीतरी धक्का मारला, गर्दीमध्ये लोटलं गेलं, तिच्याकडे कोणाचे लक्ष नाही गेलं का, ती पडली, तिला कोणी उचललं नाही, तिला कोणी सावरलं नाही, तुम्हाला लाज नाही का वाटली? त्या बाई जोरजोरात बोलत होते. मग त्या जेव्हा ओरडल्या तेव्हा सगळे मुलं जरा अंतर्मुख झाले, काही बोलले नाही, पण त्यांच्या मनाला लागलं आणि ते म्हणाले की तुम्ही हातीपायी जड आहात, पण ती अपंग आहे तर तिला मदत करणं, तिला उभं करणं, तिला आधार देणं हे आपली जबाबदारी नाही का, आपली ते सहकारी विद्यार्थिनी. आणि मग ते सगळ्या मुलांना लागलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शाळेत आली, थोड्या जखमा झालेल्या होत्या, कुबडी गेली, तिला हाताला धरून वर्गात आणणारी, तिला
धडा लिहून द्यायला मदत करणारी असे सगळे विद्यार्थी जेव्हा काम करू लागले तेव्हा त्या बाईंच्या मनामध्ये एक निशिगंध दरवळला. म्हणजे त्याला समाधानाचा निशिगंध दरवळला की शिक्षकांनी जे सांगितलं ते मुलांनी ऐकलं आणि आपल्या सहकारी ती थोडी कमी आहे, तिच्यात अपंगत्व आहे, तिला आपण ती पण विद्यार्थिनी आहे, ती पण हुशार आहे, तिला शिकायला मदत केली पाहिजे असा संस्कार त्या बाईंनी त्यांच्या रागवण्यातनं केला. मला असं वाटतं की या गोष्टीचा बोध आपण असा घेतला पाहिजे की आपल्या क्षेत्रामध्ये बांधकाम आहे, आपल्या मजुरांचं आपण काम करतो, तर अशा असलेल्या म्हणजे आता हरिभाऊ चव्हाणांनी सगळे आपल्या स्कीम सगळ्या सांगितल्या बांधकाम कामगारांना काय फायदे होतात, पण ते मिळत नसतील तर ते मिळून द्यायचे, त्याच्याबद्दलची जागृती करायची, त्याच्याबद्दलचा अभिमान सगळ्यांमध्ये दाखवायचा आहे. जिथे भ्रष्टाचार असेल तिथे आवाज उठवायचा आहे, पण माझ्या बांधकाम मजुराला, माझ्या तिथल्या कुटुंबाला त्यांच्या ही मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे असे प्रयत्न करणं हेच बांधकाम कामगार महासंघ म्हणून काम करतात. मला असं वाटतं की एखाद्या महासारख्या गावात आता ते मदत होत चाललंय, पण विकास सुतारांसारखा असे अनेक कार्यकर्ते जिल्हा टीममध्ये आहेत. हे पुढाकार घेण्यात विकासजींनी जो संकल्प केला तो आज एका अर्थानं या आनंद सोहळ्याच्या निमित्तानं चांगला प्रसंग घडतोय. आपण या पवित्र ठिकाणी आहोत. भारतीय मजूर संघाच्या प्रदेशाच्या वतीनं ज्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यात गुणगौरव होणार आहे विश्वकर्मा इथे चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. भारतीय कामगार मेळावा आणि गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित त्या व्यासपीठावरती ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी माझ्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व आलेले कामगार बंधू यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी मी अवतरून या ठिकाणी सांगेन की आमचे विकास सुतार रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष की ह्या साहेबांनी ज्या वेळेला ह्या योजना सांगितल्या त्यावेळेला काही फ्रॉड मधले दलाल त्यांनी जे 500 रुपये 300 रुपये घेऊन जी कामं केलेली आहेत त्यावेळेला मी विकास साहेबांना सांगितलं की हे जे फ्रॉडमध्ये जे आलेले आहेत ते तुमच्या संघटनेच्या मार्फत त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. आपण हे संघटनेचं काम हे ओरिजिनलच्या हिशोबाने झालं पाहिजे. त्यावेळेला बऱ्याचशा लोकांचं हे नोंदणी जे आहे ते काही लोकांनी 500 300 आणि काही वरती पैसे घेऊन नोंदणी केलेली आहे आणि काही वेळेला ते फॉर्म त्या ठिकाणी तसेच थांबले गेले. तर जेणेकरून आपल्या ह्या भारतीय कामगार संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून ज्या संघटनेचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी जाऊन आपण जी खऱ्या अर्थानं ओरिजिनल ह्या जे काम करणारी मंडळी आहे याच्या संपर्कामध्ये आपण त्यांची माहिती घेऊन त्या ठिकाणी ते फॉर्म आपण नोंदले पाहिजेत. आपण कोणी आला तुम्हाला भांडी देतो कोणी काही करतो ते त्याला न भूलता आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेण्याकरता या मंडळींना आपण भेटलं पाहिजे. आणि भेटल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाहीये, मला डायरेक्ट कोण घरी आणून देणार नाहीये. तर अशा मंडळींना तुम्ही समक्ष भेटून ज्या ज्या योजना आहेत आता साहेबांनी सांगितली की अगदी मृत्यूच्या ठिकाणी सुद्धा 10,000 रुपये मिळणार आहेत. तर अशा योजना ह्या आपल्या कामगार संघटनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मिळत आहेत आणि याची कल्पना अत्यंतपर्यंत नव्हती. तर आता या संघटनेने चांगल्या प्रकारे या रायगड जिल्ह्यामध्ये चांगली राबवत आहेत. त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि जे आपली मुलं या ठिकाणी गुणगौरवासाठी या ठिकाणी आलेली आहेत, आई वडिलांना माझं नम्रची विनंती आहे या ठिकाणी की आपली जी मुलं आहेत जसे छत्रपती शिवाजी महाराज घडले तशी आपली मुलं घडली पाहिजे. तर आता ह्या कलियुगामध्ये 40 वर्ष वयाच्या कालावधीत तरुण मुलं ही मरतायत. केवळ मी तुकाराम मुंडेंच्या ठिकाणी अजून या ठिकाणी नाव घेईन की जे गुटखा खाऊन जे कॅन्सर होतोय, गुटखा खाऊन कॅन्सर होतोय लक्षात ठेवा. तर गुटखा खाऊन कॅन्सर होतोय. आता बघा तुकाराम मुंडे साहेबांनी अख्खा महाराष्ट्र हलवून टाकलेला आहे की जेणेकरून हे व्यसनाधीन जे गोष्ट आहे ही बंद झाली पाहिजे अक्षरशः. आणि त्याच्यापासून आपली जी मुलं आहेत की व्यसनाधीन होत आहेत
त्यासाठी आईवडिलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे जिजाऊचं स्वरूप आपण आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि आपल्या मुलांना घडवलं पाहिजे, कारण याची अत्यंत गरज आहे. मुलं ज्या ज्या वेळेला संघटनेच्या माध्यमातून 4 लोकांच्या समोर जातात त्यावेळेला आपल्या मुलाचं नाव निघालं पाहिजे. ज्या वेळेला टुरेशला जातात मुलं आपली टुरेशला, आणि त्यावेळेला 2 मुलं बुडाली आणि 10 मुलं परत आली, पण हे आई वडिलांना देखील माहिती नसतं की माझा मुलगा कुठं गेलेला आहे. आता मला सांगा, सेल्फी काढत असताना रोज फोटो आपण काढतोय, मग सेल्फी काढताना त्या कड्याच्या वरती जाऊन सेल्फी काढताना तो पडतो खाली, तो जिवंत असतो का? मग फोटो किती काढावे किती नाही, ह्याला काही मर्यादा आहे. तर हे मर्यादा आपण ठेवली पाहिजे आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे जिजाऊने जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तसं आपल्या मुलांना घडवलं पाहिजे. हे वृद्ध वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपली जी मुलं व्यसनाधीन आहेत, ही व्यसनाधीन मुलं आपल्या चांगल्या संस्कृती आपल्या मुलांना द्या आणि चांगली घडवा, हीच मी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. बांधकाम कामगार महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार आनंद मेळावा आणि विद्यार्थी पुनर्गौरव मेळाव्याच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या प्रांताचे महामंत्री किरणजी बिलगे, बांधकाम कामगार महासंघाचे अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण, आपल्या केंद्रीय सदस्य श्रीपाद कुटासकरजी, आपले ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गोविंदकरजी, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माननीय सुरेश पाटीलजी, आपल्या या बांधकाम कामगार महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष विकास सुतारजी, मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते श्री गुरुधर सुतारजी, तुकाराम सुतारजी, जयराम सुतारजी, आपले सर्व बांधकाम कामगार महासंघाचे सर्व पदाधिकारी अशा आनंद मेळाव्यासाठी या आनंद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व बांधकाम कामगार, त्यांचे परिवार आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, कामगार बंधू आणि भगिनी, गेल्या 1.5 तासापासून आपला हा कार्यक्रम सुरू आहे आणि विविध पद्धतीने या कार्यक्रमाचं महत्त्वही आपल्या समोर आलेलं आहे आणि मजदूर संघाची माहिती देखील आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचली आहे. बांधकाम कामगार महासंघ काय करतो? भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 72 वर्ष आपल्या मजदूर संघाला झाली आणि त्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम देखील केले पाहिजे अशा प्रकारचा अपेक्षा मजदूर संघाने व्यक्त केलेली आहे. आणि त्या दृष्टीने बांधकाम कामगार महासंघ रायगड जिल्ह्याने हा एक आनंद मेळावा साजरा केला. या ठिकाणी त्याच्याबद्दल मी त्यांच्या सर्व आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपल्याला माहिती आहे अनेक योजना ज्या बांधकाम कामगार महामंडळाच्या बद्दलच्या आहेत त्याची माहिती हरिभाऊंनी आपल्याला या ठिकाणी दिली. आता या ठिकाणी बसलेले जे सर्व कामगार आहेत, बहुसंख्य कामगार ज्याला म्हणता येईल की सेल्फ एम्प्लॉईड आहे, ते कोणाकडे कामाला जातात असं नाही, स्वतःच काम करतात, स्वतःच काम घेतात. एक पारंपरिक व्यवसाय आपल्या समाजाचा हा आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये ज्या आपली पूर्वीची व्यवस्था होती, ज्याला 12 बलुतेदार व्यवस्था आपण म्हणतो, त्याच्यामध्ये लोहार, सुतार, चांभार, कुंभार, विणकर, बरोबर की नाही, हे सगळे जे 12 बलुतेदार होते, काळाच्या ओघामध्ये काही व्यवसाय लुप्त झाले, पण त्याच्यामध्ये एक व्यवसाय जो आहे सुतार काम करणारा, आणि ज्याला आजकाल बांधकाम कामगारांच्या भाषेमध्ये बांधकाम कामगारमध्ये देखील तो मोडला जातो, हा सुतार कामगार व्यवसाय हा आजही त्या ठिकाणी अबाधित आहे आणि तो कायम राहणार, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची ज्याला म्हणता येईल की चिंता नाही आहे, कायम राहणार. कारण जोपर्यंत घर आहे, घराला दरवाजे आहेत, खिडक्या आहेत, फर्निचर आहे, आता वेगवेगळ्या प्रकारची इतकी कामं निघाली की सुतार कामगाराचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चाललं. आणि त्यामुळे असा हा परंपरागत असणारा जो व्यवसाय आहे हा सगळे जण आपण करतात आणि आपण टिकवून ठेवला, ही आनंदाची गोष्ट आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपल्या व्यवसायामध्ये कालानुरूप काहीतरी बदल पण आपण केले पाहिजे. म्हणजे परंपरागत आहे ते आम्ही करतो,
पण त्याच्यामध्ये जास्त प्रकारची सुसूत्रता कशी आणता येईल, यांत्रिकीकरणाचा उपयोग आपल्या कामासाठी कसा करून घेता येईल. आपले जे कामगार आहेत ज्याला आपण कारागीर म्हणतो, जे परंपरागत काम ते शिकतात, पण आपल्याला आणखी चांगलं स्किल कसं शिकता येईल, नवीन नवीन जे टेक्निक आता या क्षेत्रामध्ये आलेलं आहे ते आम्हाला कसं त्या ठिकाणी अर्जित करता येईल याचा देखील प्रयत्न आपल्या समाजाने केला होता. आपल्याला माहिती आहे पंतप्रधान मोदींनी एक योजना आणली होती की जे लोक परंपरागत स्किल जाणतात पण त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही, कारण आपली जुनी पिढी आहे ते शिकलेले नाही. आता ITI मध्ये सुतार कामाचा कोर्स शिकवला जातो, मग ITI मध्ये 12वी पर्यंत त्या माणसाने 10वी पर्यंत शिकायचं नंतर जायचं. पण आपल्यामध्ये अनेक घरामध्ये मुलं अशी असतात की 10व्या 12व्या 15व्या वर्षामध्ये त्याला अनेक कामं येत असतात जे ITI झालेल्या कामगारांना देखील येत नाही. पण याच्याकडे स्किल नसतं, याच्याकडे स्किल असतं पण सर्टिफिकेट नसतं. तर अशा लोकांना प्रमाणित करण्याचं काम सरकारने सुरू केलेलं आहे. तर आपल्या सगळ्या ज्या बांधवांकडे अशा प्रकारचं प्रमाणपत्र नाही आहे त्याचे ते प्रमाणपत्र मिळवलं पाहिजे, त्या ठिकाणी ते घेतलं पाहिजे. आज आपण पाहतो की या सुतार कामामध्ये प्रत्येक घरामध्ये आज फ्लॅट घेतल्यानंतर फर्निचरचं काम मोठ्या प्रमाणावर चालतं. आणि आज फर्निचरचं काम करायचं असेल तर स्थानिक कामगार मराठी कामगार आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. आपल्याला कामगार कुठून आणायला लागतात, एकतर UPचे येणार, राजस्थानचे येणार, बाहेरचे कामगार येतात. ते या ठिकाणी येऊन पैसा कमवतात, ते या ठिकाणी येऊन मोठे होतात, श्रीमंत होतात, आणि आपले लोक मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. आपला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय परंपरागत असला तरी त्याचं मूल्य खूप मोठं आहे. त्याच्याबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे, त्याच्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे आणि तो आणखी चांगल्या पद्धतीने कसा करता येईल असा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या समोर सोनार समाजाचं उदाहरण आहे. सोनार हा व्यवसाय देखील पूर्वापारपर्यंत आलेला आहे, पण आज सोनाराची एवढी मोठमोठी दुकानं थाटली आणि एवढा मोठा व्यवसाय ते लोक हजारो कोटींचा व्यवसाय ते करतात, तोही परंपरागत व्यवसाय. 100-150 वर्ष अशा लोकांचे दुकानं चालतात. मग आपली अशा प्रकारची फरक का होत नाही. आमचा सुतार कामाचा व्यवसाय हा देखील जास्त चांगला वाढला पाहिजे. एखादी आम्ही जॉईंट कन्सेप्ट त्याला म्हणते की 3-4 जण येऊन आम्ही एखादी संस्था स्थापन केली, 3-4 जण येऊन आम्ही एखादा बिझनेस 4 जण मिळून करतो, मोठी मोठी कामं आम्ही घेतो, असं का करू शकत नाही याचा देखील विचार आपल्या लोकांनी केला पाहिजे. आज आपल्या या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आलेलं आहे. मग आम्हाला एकट्याला शिकता येणं शक्य नाही आहे, तर आपल्या समाजातल्या लोकांनी एखादी संस्था सुरू करता येईल का रायगड जिल्ह्यामध्ये, ज्या त्या ठिकाणी बसलेले सगळे समाजाचे प्रमुख मंडळी आहेत की सुतार समाजासाठी काम करू शकणारी सुतार कामाचं एक ज्याला म्हणता येईल की अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान आणि ज्ञान देणारी एखादी संस्था आमच्या समाजाच्या मार्फत कशी सुरू करता येईल. सरकारकडनं काय आवश्यक असेल तर सहकार्य असेल तर ते आपण मिळवू, पण असा विचार देखील आपल्या लोकांनी केला पाहिजे. कुठेतरी बाहेर जाऊन कॉन्ट्रॅक्टवर आउटसोर्सवर नोकऱ्या शोधत बसण्यापेक्षा आपला व्यवसाय हा परंपरेने आपल्याकडे आलेला आहे, लहानपणापासून तो आपल्याला येतो, त्याला जास्त शिकवायची गरज राहत नाही. तोला जर चांगलं ओळख दिलं तर तो आणखी मोठा होऊ शकतो. हे आपण लक्षात घेऊन आपले मुलं त्याच्यात राहतील आणि ते जास्त कसे शिकतील हे देखील पाहिलं पाहिजे. ते एका गेलं त्यांचं व्यवस्थित आता पकडू द्या म्हणजे फोटो पण चांगले येतील. आता फोटो कसं काढणार मी तेच म्हणतो शाळेच्या गटारामध्ये आपण जरा त्यांचं स्वागत करूया. विश्वकर्मा सुतार समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय संजय गांधी निर्धार यांचा तालुका अध्यक्ष
तसेच माजी सभापती सन्मान्य तुकाराम सुतार साहेब यांच्या हस्ते विद्यार्थी गुणगौरवाला हा उपस्थित होत. स्वराज सुनील सुतार, श्रेया गणेश सुतार, साकेत सुनील सुतार, विराज महेंद्र सुतार. आपल्या पाल्यांचं स्वागत होत आहे, सत्कार होत आहे. थोडंसं जरा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा जर आपण सत्कार केला तर त्यांचाही मनोबल वाढेल. मी पुढे नाव घेतो. टाळ्या होत्या. भारत माता की जय. पुढील विद्यार्थ्यांचे नाव. काय मध्ये मध्ये नसतात. भारत माता की जय. पुढील विद्यार्थ्यांची नावे घेत आहे. मी मुलं आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपले भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते कोविडकर साहेब या मुलांचा सत्कार करतायत. भारत माता की यानंतर सत्कार होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी नाव असतो त्यांनी स्टेज आणि या मुलांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवाव्या. वा, धन्यवाद. भारतीय मजदूर संघाचा भारत माता की, भारत माता की, भारतीय मजदूर संघाचा. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्याने या मुलांचा सन्मान करावा. पाऊल ठेवून शैक्षणिक कार्यात झेप घेतली पाहिजे यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मी आता नाव घेतोय त्यांनी कृपया स्टेजवर. मजदूर संघाचा भारत माता की, बांधकाम कामगार महासंघाचा बांधकाम कामगार. टाळ्या वाजवा. हीच आपली देश घडवणारी पिढी आहे हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या विद्यार्थ्यांनी आपला जेवायला मिळणार नाही. वाजवले धन्यवाद. पुढील विद्यार्थ्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया भारतीय मजदूर यानंतर मी नाव असतंय त्यांनी कृपया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.